सध्या टिपू सुलतानाचा विषय खूपच चर्चेमध्ये आहे. कारण काही दिवसांपूर्वी ज्या मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर आहेत, जेव्हा ते त्यांच्या दालनामध्ये बसले होते, तर तेव्हा त्यांच्या मागे टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये वादंग माजला होता, की टिपू सुलतानाचं उदात्तीकरण केलं जाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं बऱ्याचशा सरकारमधील मंत्र्यांचं तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांची मतं आहेत आणि आजही विविध माध्यमातून या गोष्टीचा निषेध केला जात आहे. पण जर का आपण बघितलं की टिपू सुलतानाचं जे व्यक्तिमत्व होतं, तर त्याच्याविषयी इतिहासकारांमध्ये विविध प्रकारचे मतप्रवाह आहेत. ज्याच्यामध्ये पहिला जर आपण बघितला तर टिपू सुलतान हा इंग्रजांविरुद्ध लढला म्हणून काही इतिहासकारांच्या मते तो एक शूर योद्धा होता. तर काही इतिहासकारांच्या मते टिपू सुलतानने हिंदूंवर खूपच जास्त अत्याचार वगैरे केले होते. तसेच टिपू सुलतानने बऱ्याचशा हिंदूंची हत्या सुद्धा केली गेली होती, असं काही इतिहासकारांचं मत आहे. पण जर का आपण बघितलं, बऱ्याचशा राजकारण्यांनी टिपू सुलतानचा जो वापर आहे ना तो त्यांनी त्यांच्या सोयीनुसार केलेला आहे. जर का आपण बघितलं की मीरा भाईंदरच्या इथे एका रस्त्याला टिपू सुलतानचं नाव दिलं गेलं आहे. जर आपण बघितलं की तिथे जो ठराव पास केला गेला होता टिपू सुलतानच्या नावाचा, एका त्या रस्त्याला त्याचं नाव देण्यासाठी, तेव्हा सध्याचे तिकडचे जे विद्यमान आमदार आहेत, नरेंद्र मेहता त्यांचं नाव आहे, ते जेव्हा नगरसेवक होते, तर त्यांनीच तो प्रस्ताव मंजूर केला होता असं बोललं जात आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की ही जी लोक आहेत ना, स्वतःच्या सोयीनुसार टिपू सुलतान तसेच अन्य काही व्यक्तिमत्व आहेत की त्यांचा वापर ते करतात. आणि जर का आपण बघितलं की गेल्या काही वर्षांमध्ये इतिहासातील जुनी प्रकरणे उरकून काढून लोकांची भांडणं लावली जात आहेत, की जेणेकरून लोकांचं जे लक्ष आहे ना, ते मुख्य नागरी समस्यांकडून, मग ती बेरोजगारी झाली, गरिबी झाली, या सर्व गोष्टींकडून लोकांचं लक्ष विचलित होण्यासाठी अशा प्रकारची प्रकरणं उरकून काढले जातात आणि लोकांमध्ये भांडणं लावली जात आहेत.